नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. वही आणि पेन घेऊनच बसायचं आहे. महत्त्वाची माहिती या ठिकाणी कव्हर करण्यात येणार आहे, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग असणार आहे 548वा. या भागामध्ये आपण 24 ऑगस्ट 2026 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम पेज असेल, या ठिकाणी देखील आपल्याला फॉलो करायचं, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला, अलीकडेच ऑपरेशन तुफान हे कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑपरेशन तुफान जर आपण पाहिलं तर पर्याय अ केरळ. केरळ राज्य सरकारने हे ऑपरेशन तुफान सुरू केलेले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑपरेशन तुफान जुनं आहे, परंतु हे सध्या चर्चेत आहे. आता सुरू केव्हा झालं होतं तर जून 2026 मध्ये हे सुरू झालं होतं, जे सध्या चर्चेत आलेले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणी कोणी सुरू केले आहे ऑपरेशन तुफान? तर केरळ पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग. केरळ पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग या दोघांनी मिळून हे ऑपरेशन तुफान केरळ राज्यामध्ये सुरू केले आहे जून 2026 मध्ये, जे सध्या चर्चेत ठरले आहे. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयाच्या आसपास होणारी जी काही अंमली पदार्थाची तस्करी आहे तर ती रोखणे आणि तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कशाविरोधी मोहीम आहे तर अंमली पदार्थ विरोधीची मोहीम आहे ही ऑपरेशन तुफान, जी केरळ राज्य सरकारने सुरू केली आहे. आता केरळ राज्य सरकारने सुरू केले आहे तर केरळचे मुख्यमंत्री विचारले जाऊ शकतात, तर व्ही डी सतीशन हे केरळ राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि केरळची राजधानी जर आपण पाहिली ती तिरुवनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे. दोन प्रश्न हे महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. कशाविरुद्धची मोहीम आहे तर अंमली पदार्थ तस्करी विरुद्धची ही मोहीम असणार आहे, जी केरळ राज्य सरकारने सुरू केलेली आहे. प्रश्न दुसरा, जम्मू काश्मीर या उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ हे कोठे स्थापन केले जाणार आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. तर जम्मू काश्मीर उच्च न्यायालय ज्याचं नवीन खंडपीठ जर आपण पाहिलं तर पर्याय ब लडाख या ठिकाणी जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ हे स्थापन केले जाणार आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी देखील दिलेली आहे. मंजुरी जर आपण पाहिली तर 20 ऑगस्ट 2026 मंजुरी प्राप्त झाली आहे. आणि यानुसार आता जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे नवीन कायमस्वरूपी खंडपीठ जर आपण पाहिलं तर ते लडाख या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं नवीन खंडपीठ जर आपण पाहिलं तर ते कोल्हापूर या ठिकाणी स्थापन केलं जात आहे. त्या ठिकाणी सर्किट बेंच सध्या स्थापन केला गेला आहे. कोठे तर कोल्हापूर. मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ असणार तर 4 असणार आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. कोणकोणते हा परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे जर आपल्याला माहिती असतील तर कमेंट करून सांगायचं. 3 आहेत, एक सध्या चर्चेत आहे जो तयार होत आहे. कोठे तर कोल्हापूर या ठिकाणी. एक सांगितलं आहे, 3 आपल्याला माहिती असतील तर कमेंट करून सांगा. प्रश्नाकडे येऊया. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचं नवीन खंडपीठ जर आपण पाहिलं तर ते लडाख या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे. आता याचा उद्देश काय आहे तर लडाखमधील नागरिकांना न्याय व्यवस्था जवळ उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. सद्यस्थिती जर आपण पाहिली तर जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाची 2 मुख्य पीठे असणार आहेत. ती श्रीनगर, जम्मू या ठिकाणी आहेत आणि आता तिसरे लडाखमध्ये स्थापित होणार आहे. अगोदरची 2 कोठे आहेत तर श्रीनगर आणि जम्मू या ठिकाणी अगोदरची 2 आहेत, तिसरं असणार आहे लडाखमध्ये. प्रश्न क्रमांक 3, 2027 मध्ये तटरक्षक दलाचे 5वे जागतिक शिखर संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे? तर 2027 मध्ये तटरक्षक दलाचे 5वे जागतिक शिखर संमेलन जर आपण पाहिलं तर ते या ठिकाणी पर्याय घेण्यात आला नाही मित्रांनो, सॉरी त्यासाठी. एक पर्याय लक्षात ठेवायचा आहे, नवी दिल्ली. तर नवी दिल्ली या ठिकाणी तटरक्षक दलाचे 5वे जागतिक शिखर संमेलन हे आयोजित केले जाणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. पर्याय या ठिकाणी घेण्यात आला नाही.
जर एक्स्ट्रा माहिती पाहिली याबाबतची आपण, तर कालावधी असणार आहे फेब्रुवारी 2027. ठिकाण जर आपण पाहिलं तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन केलं जाणार आहे. यजमान आपण पाहिलं तर भारतीय तटरक्षक दल हे यजमान असणार आहेत. वैशिष्ट्य पाहिली याची, तर भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत, जे सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरं केलं जाणार आहे. आणि याचं आयोजन जर पाहिलं तर नवी दिल्ली या ठिकाणी केलं जाणार आहे. भारतीय तटरक्षक दल स्थापना आपण पाहिली तर 1 फेब्रुवारी 1977 साली भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली होती. 2027 मध्ये स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. निर्णय जर आपण पाहिला तर 4थ्या CGGS मध्ये रोम, इटली सप्टेंबर 2025 मध्ये निर्णय हा घेण्यात आला. उद्देश जर आपण पाहिला तर जागतिक तटरक्षक सहकार्य वाढवणे, सागरी सुरक्षा, शोध व बचाव, प्रदूषण नियंत्रण हे याचे मुख्य उद्देश असणार आहेत. 4 महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. एक तर स्थापना जी 1 फेब्रुवारी 1977 साली झाली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं तर संरक्षण मंत्रालय. आणि याचं ब्रीदवाक्य जर आपण पाहिलं तर वी प्रोटेक्ट हे याचं ब्रीदवाक्य आहे. कार्य सागरी सुरक्षा, तस्करी नियंत्रण, शोध व बचाव, पर्यावरण संरक्षण हे याचे महत्त्वाचे कार्य असणार आहे. प्रश्न 4था, कोरिया मास्टर्स 2026 ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. अगोदर ही स्पर्धा पाहूया. कोरिया मास्टर्स 2026 जी काही स्पर्धा असणार आहे तर ती बॅडमिंटन या खेळाशी संबंधित स्पर्धा असणार आहे. कशाशी? तर बॅडमिंटन या खेळाशी ती संबंधित स्पर्धा असून या स्पर्धेचं महिला एकेरीचं विजेतेपद जर आपण पाहिलं तर अस्मिता चालिहा यांनी हे विजेतेपद पटकावलेले आहे. आणि कोरिया मास्टर्स 2026 स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू जर आपण पाहिली तर तिचं नाव असणार आहे अस्मिता चालिहा. प्रश्न फिरवून विचारला तर तो असा विचारला जाईल, अस्मिता चालिहा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्या बॅडमिंटन या खेळाशी संबंधित असून दक्षिण कोरियातील आसन या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेचं नाव आहे कोरिया मास्टर्स 2026 सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा. यामध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे अस्मिता चालिहा यांनी. पराभव कोणाचा केला? तर पराभव हा चीनच्या हान कियान शी यांचा पराभव करत हे विजेतेपद पटकावलेलं आहे. अस्मिता चालिहा यांचं कारकिर्दीतील पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद असणार आहे. कारकिर्दीतील पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद हे असणार आहे. या स्पर्धेचे इतर विजेते जर आपण पाहिले तर त्यामध्ये पुरुष एकेरी जर पाहिला तर झू आनचेन चीन हा पुरुष एकेरीचा विजेता असणार आहे. पुरुष दुहेरी जर पाहिलं तर तिकाई ऊन आणि याप रॉय राजा जे मलेशियाचे असणार आहेत तर हे पुरुष दुहेरीचे विजेतेपद असणार आहेत. महिला दुहेरी जर पाहिलं तर लुओ यी आणि वांग टिंगे हे महिला दुहेरीचे विजेतेपद. आणि मिश्र दुहेरीचे विजेतेपद जर पाहिलं तर त्यामध्ये युता वाटानाबे आणि माया तगुची हे मिश्र दुहेरीचे विजेतेपद असणार आहेत. प्रश्न 5वा, बिफोर मेमरी फेड्स एक आत्मचरित्र हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. तर पर्याय ब, फली एस नरिमन यांनी हे पुस्तक लिहिले आहे बिफोर मेमरी फेड्स एक आत्मचरित्र, जे सध्या चर्चेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. एखादं पुस्तक परीक्षेमध्ये हमखास विचारलं जातं. त्यासाठी जेवढे काही पुस्तके आपल्याला या ठिकाणी सांगितली जातील तर ती आपल्याला लिहून ठेवायचे आहेत. प्रश्न 6वा आहे, प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय रेजलँड रेस्टोरेशन अवॉर्ड 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय रेजलँड रेस्टोरेशन अवॉर्ड 2026 जर आपण पाहिला तर तो पर्याय क सुमेर सिंह भाटी यांना प्रदान करण्यात आला आहे. सुमेर सिंह भाटी जर आपण पाहिले तर ते जैसलमेर राजस्थान या ठिकाणचे रहिवासी असून पारंपरिक उंट पाळणारे आहेत. हे उंट पाळणार आहेत बघा. जैसलमेर राजस्थान या ठिकाणचा त्यांचा संबंध असणार आहे.
यांना थार वाळवंटातील सुमारे 10,000 हेक्टर ओरण पवित्र गवताळ प्रदेश आणि गोचर भूमीचे संरक्षण व पुनर्संचयन करण्यासाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय रेजिलियंट रेस्टोरेशन अवॉर्ड 2026 हा प्राप्त झाला आहे. प्रश्न 7वा आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. यावर 1-2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले आहेत आतापर्यंत. प्रश्न 7वा आहे. 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 चे आयोजन कोठे केले जाणार आहे? तर 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 आयोजन जर पाहिलं तर पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी केलं जाणार आहे. कोणत्या काळामध्ये? तर ऑक्टोबर 7 ते 10 ऑक्टोबर 2026 या दरम्यान यशोभूमी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन केलं जाणार आहे, जे ऑक्टोबर महिन्यामध्ये केलं जाणार आहे. हा आशियातील सर्वात मोठा डिजिटल व दूरसंचार तंत्रज्ञान मंच असणार आहे. महत्त्वाची जर संकल्पना किंवा थीम आपण पाहिली तर थीम असणार आहे स्केल विदाऊट बाउंड्रीज. स्केल विदाऊट बाउंड्रीज, सीमाविना विस्तार असं याचं एक संकल्पना किंवा थीम आपण म्हणू शकतो, तर ती थीम असणार आहे. आयोजक कोण असणार आहे? तर दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया COAI, तर हे दोघे मिळून बघा याचं आयोजन करणार आहेत. याचा उद्देश काय आहे? तर भारताच्या तंत्रज्ञान नवप्रकल्प आणि डिजिटल उपायांना राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे नेऊन जागतिक पातळीवर पोहोचविणे हा यामागचा मुख्य उद्देश असणार आहे. याचं संकल्पनेचं अनावरण जर आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या संकल्पनेचं अनावरण हे केलेलं आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. कोण आहेत? तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया. प्रश्न 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय ड प्रदीप रॉय यांची सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अलीकडेच नियुक्तीही करण्यात आलेली आहे. बार असोसिएशन जर आपण पाहिलं तर न्यायालयामध्ये काम करणाऱ्या वकिलांची एक व्यावसायिक आणि कायदेशीर संघटना म्हणजे बार असोसिएशन होय. याचं कार्य विचारलं जाऊ शकतो, नाही विचारलं तर तरी आपल्याला लिहून ठेवायचं, म्हणजे आपल्याला कळून जाईल की नक्की यांचं कार्य काय असतं. तर न्यायालयातील कामकाजात सुव्यवस्था राखणे, नवीन वकिलांना मार्गदर्शन आणि मदत करणे, वकिलांच्या व्यावसायिक अडचणी सोडवणे, न्यायदान प्रक्रियेत मदत करणे हे या बार असोसिएशनचं महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा त्यांचं एक कार्य असतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. आता याची घेऊया रिव्हिजन फास्ट पद्धतीने. प्रश्न पहिला, अलीकडेच ऑपरेशन तुफान हे कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर पर्याय अ केरळ राज्य सरकारने सुरू केले आहे ऑपरेशन तुफान. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ कोठे स्थापन केले जाणार आहे? तर पर्याय ब लडाख या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. तिसरा प्रश्न आहे, 2027 मध्ये तटरक्षक दलाचे 5वे जागतिक शिखर संमेलन हे कोठे आयोजित केले जाणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन केलं जाणार आहे. पर्याय या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यासाठी क्षमा असावी. चौथा प्रश्न असणार आहे, कोरिया मास्टर्स 2026 ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? तर अस्मिता चालिहा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली जिने कोरिया मास्टर्स स्पर्धा जिंकली आहे. पाचवा प्रश्न आहे, बिफोर मेमरी फेड्स एक आत्मचरित्र हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर पर्याय ब फली एस नरिमन यांनी हे पुस्तक लिहिलेले. सहावा प्रश्न आहे, प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय रेजिलियंट रेस्टोरेशन अवॉर्ड 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर सुमेर सिंह भाटी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सातवा प्रश्न आहे, 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 चे आयोजन कोठे केले जाणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन केलं जाणार आहे. आठवा आणि शेवटचा प्रश्न,
सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय ड प्रदीप रॉय यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर तो देखील आपल्याला लाईक करायचा आहे. टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम पेज असेल तर या ठिकाणी देखील आपल्याला फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.